मल्लिकार्जुन मंदिराच्या बरोबर बाजूला एक प्रतिकृती तुम्ही पाहू शकाल। आता नक्की ती कोणत्या देवाची प्रतिकृती आहे ते आपण सांगू शकत नाही, परंतु ती पूर्णपणे भग्नावस्थेत आहे। गडाच्या बरोबर मागच्या बाजूस तुम्ही ही भीमा नदी पाहू शकता आणि ह्या बाजूला तुम्ही बघू शकता की गडाची तटबंदी आहे ती आता पूर्णपणे ढासळलेली आहे। त्या साईडला दोन पुरुष तुम्ही बघू शकता। या मार्गे आपण थोडा पुढे आल्यानंतर आपण जो आता पाहिला तो गडाच्या मागच्या बाजूचा दरवाजा तो आता पूर्णपणे भग्नावस्थेत आहे। थोडंसं पुढे आल्यावर आपण हे बांधकाम पाहू शकता। इथे महादेवाची पिंड आपण पाहू शकता। थोडं सरळ बघितलात तर मंदिराचे अवशेष नदीपात्रात फेकले गेलेले आहेत आणि थोडंसं ह्या बाजूला जरी तुम्ही पाहिलात तरी इकडे सुद्धा मंदिराचे खूप सारे असे अवशेष पाहायला तुम्हाला मिळतील जे आता भग्नावस्थेत आहेत किंवा त्या हे समोरच्याच मंदिराचे अवशेष माझ्या मते इकडे पडले असतील किंवा ते फेकले गेले असतील किंवा ते तोडले असतील। पुण्यापासून सुमारे 105 ते 110 किलोमीटर अंतरावर तर दौंड शहरापासून 18 ते 19 किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या काठावर हा गड वसलेला आहे। येथे येण्यासाठी तुम्ही तुमच्या खाजगी गाडीने अथवा ट्रेनने दौंड स्टेशनपर्यंत येऊन तेथून पुढे पेडगाव जवळ येऊन गडाला भेट देऊ शकता। मराठ्यांचा इतिहास ज्या गडाचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही तो म्हणजे पेडगाव जवळील किल्ले श्री धर्मवीरगड। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्व शिवभक्तांचे आणि गडप्रेमींचे आपल्या दुर्गसेवक सह्याद्रीच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत। आपण गेल्या ब्लॉगमध्ये किल्ले श्री डोंगरी धारावी या ऐतिहासिक आणि तितक्याच दुर्लक्षित गडकोटाची माहिती जाणून घेतली आणि आज आपण आलो आहोत तितक्याच ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या गडकोटावर म्हणजेच किल्ले श्री धर्मवीरगड। तर चला तर मग आपण आतमध्ये जाऊन गडावर जे जे काय अवशेष बाकी आहेत ते आपण तुम्हाला या व्हिडिओ मार्फत आणि गडाचा इतिहास आपण दाखवणार आहोत। आता आपण गडाच्या महाद्वारामधून प्रवेश केला आणि आतमध्ये आपल्याला पहिलंच भैरवनाथाचं मंदिर लाभलं। गडाची थोडक्यात माहिती म्हणायला गेलो तर गडाचं एक पहिलं नाव म्हटलं श्री धर्मवीरगड आणि दुसरं म्हटलं तर पेडगावचा किल्ला। हा गड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर मधील दौंड शहराच्या नजीक वसलेला आहे। तितकाच ऐतिहासिकदृष्ट्या वारसा लाभलेला हा गडकोट भुईकोट प्रकारामध्ये मोडतो। गडाला एकूण 7 ते 8 दरवाजे आहेत। त्यातील प्रमुख दरवाजा तुम्ही जिथून आपण प्रवेश केला तो वाला जो आता सुस्थितीत आहे आणि जो दुसरा वाला दरवाजा आहे तो नदीच्या काठा म्हणजे नदीच्या किनाऱ्याच्या इकडे आहे, पण तो आता पूर्ण भग्नावस्थेत पडलेला आहे। आता पुढील माहिती म्हणजे गडावर यादवकालीन आपल्याला खूप हिंदू देवदेवतांची आपल्याला मंदिरे पाहायला मिळतील, त्याची माहिती मी तुम्हाला पुढे देतो। किल्ले श्री धर्मवीरगड या गडावर एक सर्वात महत्त्वाचं म्हणायला गेलो तर कित्येक हिंदू देवदेवतांची मंदिरे आपल्याला पाहायला मिळतील। एक आनंदाची गोष्ट म्हटलं तर टीम धर्मवीरगड या संस्थेमार्फत गडाचं संवर्धन कार्य सुद्धा चालू आहे आणि त्यांनीच लावलेल्या बॅनरप्रमाणे गडावर लक्ष्मीनारायण मंदिर, बालेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, रामेश्वर मंदिर, चपटनाथ मारुती मंदिर जे आपण महादरवाजापासून जेव्हा आपण आतमध्ये आलो तेव्हा ते पहिल्यांदाच आपण त्यांचं दर्शन घेतलं। त्याच्यानंतर पुढे बघायला गेलं तर भवानी माता मंदिर, पाताळेश्वर मंदिर आणि भैरवनाथ मंदिर। आता भैरवनाथ मंदिर जे महादरवाजापासून आतमध्ये आल्यावर पहिल्यांदाच ते मंदिर लागतं आणि सर्वात महत्त्वाचं सांगायला गेलं तर भैरवनाथ मंदिराच्या दरवाजाच्या समोरच आपल्याला कित्येक ऐतिहासिक असे अवशेष पाहायला मिळतील। त्याच्यामध्ये वीर दगड, सतीगल, शिवमूर्ती आणि तोफांचे गोळे हे आपल्याला तिथे पाहायला मिळतील। म्हटलं तर ह्या गडाचं एक वैशिष्ट्य म्हणायला गेलो तर गडावर खूप असे अवशेष आहेत, ऐतिहासिक अवशेष जे
जे आता जतन करून ठेवलेले आहेत आणि ते जतन करून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हाच ते आपण आपल्या पुढच्या पिढीला दाखवू शकतो. किल्ले श्री धर्मवीर गडावर कोणकोणत्या राजवटींनी आत्तापर्यंत राज्य केले हा प्रश्न सर्व शिवभक्तांना पडलाच असेल. तर ह्या गडावर सर्वात जास्त मुघलांनी राज्य केलं. ते कसं तर 1638 इसवी सन 1638 ते 1758 या दरम्यान या गडावर मुघलांचं राज्य होतं. आणि याच्या पुढे मराठा साम्राज्याचे सरदार सदाशिवराव पेशवे यांनी 1759 रोजी या गडावर मराठ्यांचे साम्राज्य निर्माण केले. आणि त्याच्यानंतर 1818 पर्यंत गडावर मराठ्यांचे साम्राज्य होतं. आणि त्याच्या पुढे हा गड पुन्हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यानंतर आपलं भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 1948 रोजी किंवा त्याच्यानंतर हा गड आता आपल्या भारत सरकारच्या ताब्यात आहे. आपण सांगितल्याप्रमाणे गडावर आपल्याला असे कित्येक अवशेष मिळतील जे आता भग्न अवस्थेत आहेत. त्याचपैकी हे एक अवशेष. आता नक्की आपण सांगू शकत नाही की हे मंदिराचा भाग आहे की दुसरा कोणता अवशेष आहे. आतमध्ये तुम्ही पाहू शकता जे बांधकाम आहे आतल्या साईडला छोटीशी पाण्याची टाकी आपण बोलू शकतो. आणि हे जे वरचं जे घुमटाकार जे आकृती शैलीचं जे बांधकाम आपल्या मंदिराचं बांधकाम आहे आपण सांगू शकत नाही, पण शैलीवरून तरी आपल्याला हे मंदिरच दिसतंय. गडावरील एक यादवकालीन शैलीतलं एक महत्त्वाचं मंदिर म्हटलं जाणार आहे श्री मल्लिकार्जुन मंदिर. गडाची बांधकामाची शैली तुम्ही पाहू शकता यादवकालीन आहे. गडाच्या आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला इथे एक दगडाकृती बांधकामाची शैली दिसून येते जी पूर्ण आता भग्न अवस्थेत आहे. तुम्ही किल्ले श्रीमान रायगडावर गेले असता रायरेश्वराच्या मंदिरात सुद्धा तुम्ही आतमध्ये गेल्या गेल्या एक गोलाकृती आकाराची दगड तुम्ही पाहिले असेल. तशीच इथे सुद्धा एक दगड होती जी आता पूर्णपणे भग्नावस्थेत आहे. आपण आतमध्ये गेल्यानंतर महादेवाचं मंदिर पाहू शकतो, श्री गणरायाची मूर्ती. आणि थोडं पुढे गेल्यावर ते सुद्धा गणरायाची मूर्ती तुम्ही पाहू शकता. आतमध्ये महादेवाची पिंड तुम्ही इथे पाहू शकता. बांधकाम इतकं सर्वोत्तम आहे की आत्तापर्यंत पाहिलेल्या गडांपैकी या गडावरच्या मंदिराच्या बांधकामाची शैली आहे सर्वोत्तम आपण म्हणू शकतो. मल्लिकार्जुन मंदिर मध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोर दिसते ते महादेवाची पिंड. बरोबर डाव्या आणि उजव्या बाजूला सुद्धा छोटंसं मंदिर आहे. आतमध्ये कोणत्या देवतांची मूर्ती असू शकते हे आपल्याला सांगू शकता येत नाही, कारण आता सध्या ते भग्न अवस्थेत आहे. आतली तुम्ही पूर्णपणे बांधकाम शैली पाहू शकता. अशीच बरोबर उजव्या साईडला सुद्धा आपण पाहू शकतो की ती सर्वोत्तम प्रकारचं बांधकाम शैली आहे. मल्लिकार्जुन मंदिराच्या बरोबर बाजूला एक प्रतिकृती तुम्ही पाहू शकाल.
आता नक्की ती कोणत्या देवाची प्रतिकृती आहे ते आपण सांगू शकत नाही, परंतु ती पूर्णपणे भग्नावस्थेत आहे. यावरून आपल्याला समजते की मुघलांनी ज्यावेळी या गडावर राज्य केले त्यावेळी आपल्या हिंदू देवदेवतांची मंदिरे असू दे किंवा मूर्ती असू दे त्यांनी फोडलेल्या अवस्थेत त्यांनी इथे ठेवलेल्या आहेत. गडाच्या बरोबर मागच्या बाजूस तुम्ही ही भीमा नदी पाहू शकता आणि ह्या बाजूला तुम्ही बघू शकता की गडाची तटबंदी आहे ती आता पूर्णपणे ढासळलेली आहे. त्या साईडला 2 बुरुज तुम्ही बघू शकता. ह्या साईडला तर बघू शकता तर ही तर तटबंदी थोड्या दिवसामध्ये किंवा ह्या पावसाळ्यामध्ये पूर्णपणे ढासळून जाईल आणि त्याच्यामुळे या तटबंदीचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे गडाला 7 ते 8 दरवाजे आहेत. त्यापैकी मुख्य म्हटलं तर गडाच्या मागच्या बाजूचा हा दरवाजा जो भीमा नदीच्या काठावर वसलेला आहे हा दरवाजा पूर्णपणे भग्नावस्थेत आहे. म्हटलं तर फक्त वरची जी कोट बाकी आहे आणि बाकी सगळं पूर्ण बांधकाम आहे ते भग्नावस्थेत पडलेलं आहे. आणि तुम्ही जर आतल्या बाजूला आलात तर आपल्याला या बाजूला थोडंसं पुढे या बाजूला तुम्ही पाताळेश्वर मंदिर पाहू शकता. पाताळेश्वर मंदिराचे अवशेष आता सध्या नाही आहेत, परंतु आता संवर्धन टीमने जे केलेले जे संवर्धन त्याप्रमाणे त्यांनी कौल वगैरे लावून मंदिर उभं केलेलं आहे. या मार्गे आपण थोडा पुढे आल्यानंतर आपण जो आता पाहिला तो गडाच्या मागच्या बाजूचा दरवाजा जो आता पूर्णपणे भग्नावस्थेत आहे. थोडंसं पुढे आल्यावर आपण हे बांधकाम पाहू शकता जिथे महादेवाची पिंड आपण पाहू शकता जो आता आय थिंक संवर्धन टीमने ते संवर्धन करून इथे स्थित केलेलं आहे. थोडंसं आपण पुढे आल्यावर गडावरील आतापर्यंत आपण 3 मंदिरे पाहिली, भैरवनाथ मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर आणि अजून एक जे असे अवशेष आहे त्याचं आपण नामांतर करू शकत नाही कारण ते आता भग्नावस्थेत आहे. त्याच्यामुळे आपण सांगू शकत नाही की नक्की ते कोणतं मंदिर आहे. आता हे जे 4थं मंदिर आहे ते पाताळेश्वर मंदिर. तुम्ही बरोबर मंदिराचं संवर्धन केलेलं आहे. थोडक्यात इथे बाजूला एक मूर्तीचे अवशेष तुम्ही पाहू शकता, ते पण भग्नावस्थेत आहे. पूर्णपणे मुघलांनी जे अतिक्रमण केलं किंवा मुघलांनी जे आपल्या देवदेवतांची जे मूर्तीची विटंबना केली ते तुम्ही इथे पाहू शकता क्लिअरली की त्यांनी कोणत्या वृत्तीने ती विटंबना केली असावी. ह्या बाजूला नंदी महाराज, हे जे नंदी महाराज आहेत जे आता नवीन स्थापन केले नंदी महाराज, थोडंसं तुम्ही पुढे आल्यावर समजेल की ही पुरातन आणि शिवकालीन किंवा यादवकालीन जे नंदी महाराज आहेत त्यांचे पूर्णपणे शिर आहे किंवा त्यांचा ज्या शिरच्छेद केलेला आहे. आणि आतमध्ये तुम्ही पाहू शकता की महादेवाची शिवकालीन पिंड जे आत्ता सुद्धा सुस्थितीत आहे. आजूबाजूचे बांधकाम आत्ता केलेले आहे पण आतमधील जे बांधकाम आहे ते शिवकालीन आहे. त्याच्यामुळे ह्या गडावर प्रामुख्याने आपण बोलू शकतो की शिवकालीन शिवपिंड हे जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. पाताळेश्वर मंदिरापासून थोडंसं आपण पुढे बघितलं तर भीमा नदीचा काठ आहे आणि एक सर्वात दुःखद अशी आपण परिस्थिती बघायला गेलो तर आपण थोडं सरळ बघितलं तर मंदिराचे अवशेष नदीपात्रात फेकले गेलेले आहेत. हे सगळं मुघलांचंच काम आहे थोडक्यात बोलायला गेलो तर. आणि थोडंसं ह्या बाजूला जरी तुम्ही पाहिलात तरी इकडे सुद्धा मंदिराचे खूप सारे असे अवशेष पाहायला तुम्हाला मिळतील जे आता भग्नावस्थेत आहेत किंवा हे समोरचेच मंदिराचे अवशेष माझ्या मते इकडे पडले असतील किंवा ते फेकले गेले असतील किंवा ते तोडले असतील. हे सारे अवशेष या अवशेषांना एकत्र करून संवर्धन केलं तर बाजूला असलेल्या मंदिराचं जी पूर्णाकृती आहे ती आपण पुन्हा एकदा आपल्या सर्व शिवभक्तांना आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि हे सर्व काम पुरातत्व खात्याने केलं पाहिजे पण ते आता सध्या पुरातत्व खातं या गडाकडे दुर्लक्ष करताना आपल्याला आतापर्यंत दिसून येते. परंतु माझ्या सर्व संवर्धन संस्थांना एक विनंती आहे की या गडाकडे सुद्धा तुम्ही लक्ष देऊन किंवा स्थानिक संस्थांना विनंती आहे की गडाकडे लक्ष देऊन या पडलेल्या भग्नावस्थेत असलेल्या मंदिराच्या अवशेषांना एकत्र करून मंदिराला पुन्हा एकदा यादवकालीन शैलीचे बांधकामाची पूर्णाकृती किंवा त्या आकारामध्ये तिला स्थापन करावं. गडावर आपण पाहू शकता आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया
म्हणजेच पुरातत्व विभागाकडून बसण्यासाठी इथे व्यवस्था केलेली आहे. पण बाजूलाच असलेलं हे यादवकालीन शैलीचं बांधकामाचं जे मंदिर आहे त्याचे म्हणजे ते पूर्णपणे मंदिर हे भग्नावस्थेत पडलेलं आहे. या मंदिराकडे लक्ष न देता पुरातत्व खातं बसण्यासाठी व्यवस्था करतोय. बांधकाम सुस्थितीत आणण्याचं हे तुमचं काम आहे. बसण्याची व्यवस्था ते प्रश्न वेगळा, त्याच्यानंतर तू राहू शकतो, परंतु जर बांधकाम तुम्ही जर सुस्थितीत आणलं ते तुमचं महत्वाचं काम आहे. ते सोडून तुम्ही छोटंसं बांधकाम किंवा छोटीशी बसण्याची व्यवस्था करून तिथे तुम्ही निधी टाकून असं दाखवता की आम्ही आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट तर्फे किंवा पुरातत्व विभागातर्फे आम्ही ते काम केले. म्हटलं तर आपण पळता भुईचं काम आपण याला थोडक्यात म्हणू शकतो. तर आता आपण पाताळेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन थोडं पुढे आलो. थोडं पुढे आल्यानंतरला तुम्ही पाहत असाल असं अप्रतिम शैलीचं बांधकाम केलेलं आहे. पुरातन काळातील म्हणजे यादवांच्या काळामधील हे मंदिर आहे. पण पुरातत्व खात्याकडून या मंदिराला अजूनपर्यंत नामकरण केलेलं नाहीये. तुम्ही पुढे येऊन पाहू शकता की अशा विशिष्ट पहिली शैलीचं बांधकाम आहे की पाहूनच माणसाचं मन भारावून जाईल एवढ्या उत्कृष्ट पद्धतीचं बांधकाम आहे या मंदिराचं. तुम्ही इथे पाहू शकता शिवलिंग जर तुम्ही बहुतेक ठिकाणी जर बघितलं तर शिवलिंग असतं एक विशिष्ट प्रकारे, त्याची एक शैली असते बांधकाम करण्याची. पण ही शैली अशी आहे, तुम्ही दगड बघितला तरी असं वाटतंय जसं काही एकदम बलाढ्य असं एकदम मोठं शिवमंदिर आहे. गडाच्या सुरुवातीला आपण भैरवनाथाचं मंदिर पाहिलं आणि थोडं पुढे आल्यावर मल्लिकार्जुन मंदिर पाहिलं. आणि तिथे आपण पाहिल्याप्रमाणे तुम्हाला मी सांगितलेलं की एक मंदिराच्या दरवाजाच्या आतमध्ये जायच्या आधी थोडीशी गोलाकृती दगडाची जी बांधकामाची जी शैली आहे ती तिथे आपण भग्नावस्थेत पडलेली आहे. पण त्याचं बरोबर सेम कलाकृती तुम्हाला इथे पाहायला मिळते. तिथे भग्नावस्थेत पडलेले, पण इथे तुम्ही पाहू शकतात की नक्की त्या मंदिरामध्ये कशा प्रकारे त्या गोलाकृती आकाराचे बांधकाम केलं असावं तिथे तुम्ही पाहू शकता. आणि अशाच सेम प्रकारचं बांधकाम तुम्ही रायरेश्वर मंदिरामध्ये म्हणजेच आपल्या किल्ले श्रीमंत रायगडवरील रायरेश्वर मंदिरामध्ये तुम्ही अशाच प्रकारचं बांधकाम पाहू शकता. म्हटलं तर आपण शिवकालीन बांधकाम आणि यादवकालीन बांधकाम जास्त साम्य नसावे याच्यावरून आपल्याला दिसून. समोरील आपण मंदिर पाहिल्यानंतर बरोबर त्याच्या समोरच्या बाजूला एक मंदिर यादवकालीन मंदिर स्थित आहे. त्या मंदिराची जर तुम्ही बांधकाम शैली पाहू शकता तर आतापर्यंत पाहिलेल्या सर्व मंदिरांपैकी हेच एक मंदिर आहे जे त्याची जे बांधकाम शैली किंवा त्याच्यावर जे नक्षीकाम केलं ते एक अप्रतिम प्रकारे केलेलं आहे. किंवा त्याचे तुम्ही नक्षीकाम करू शकतो एकदम छोट्या छोट्या आपण प्रकारमध्ये पण करू शकतो. खूप अप्रतिम आपण कार्य बोलू शकतो. आणि मंदिराच्या गाभाऱ्याच्या बरोबर समोर तुम्ही आतमध्ये आलात इथे सुद्धा खूप मस्त काम केलेलं आहे किंवा अप्रतिम कार्य केलेलं नक्षीकाम. आणि थोडं आतमध्ये पुढे तुम्ही मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यामध्ये एक यादवकालीन देवतेचा किंवा शिवपिंडीचा तुम्ही ते प्रतिकृती पाहू शकता. हे समोरचं हे शिवपिंड आहे आणि बाजूला तुम्ही जे दोन पाहता असेल ते पिंडीला पुजताना अशी ही प्रतिकृती इथे त्यांनी स्थापन केलेली आहे. आता नक्की हे मंदिर शिवमंदिरच आहे कारण ही प्रतिकृती आताच कोणीतरी स्थापन केली असेल याच्यावरून दिसत होतं. मंदिराचा वरचा गाभारा आहे किंवा मंदिराची जी प्रतिकृती आहे ती सुद्धा एकदम अप्रतिम कार्य त्यांनी सुद्धा केलेलं आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस हे जे 4 स्तंभ उभे केलेले आहेत त्या 4 स्तंभांच्या आधारे हे पूर्ण मंदिर उभं आहे. आणि बाहेर आल्यानंतर बरोबर डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता गणरायाची मूर्ती जी भग्नावस्थेत आता सध्या इकडे आपण स्थित आहे. बाजूला 2 देवळा सुद्धा आहेत ज्या यादवकालीन आहेत. देवळांचं जे बांधकाम आहे हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता आपण त्या बाजूला 2 मंदिरं पाहिली त्याचे आपण नाव सांगितले नाही का पुरातत्व खात्याकडून नामफलक केले नाही, पण ते नामफलक त्यांनी या बाजूला केलेले आहे. त्या बाजूला आपण पाहिलं ते बालेश्वर मंदिर आणि इकडचं होतं ते लक्ष्मीनारायण पातालेश्वर मंदिर. आणि सर्वात महत्त्वाचं यादवकालीन अवशेष जे आपण म्हणत होतो की या गडावर खूप पाहायला मिळतील. ह्या साईडला आपण पाहू शकतो की हत्तीमोठ आहेत. इथे 2 हत्तीमोठ आहेत. या साईडला एक हत्तीमोठ आहे आणि या साईडला एक हत्तीमोठ आहे. या 2 अवशेष सुद्धा आता सुद्धा त्याचे अवशेष तुम्हाला नॉर्मली पाहायला मिळतील. पण ह्या साईडचा हत्तीमोठ पडक्या अवस्थेत आहे, पण त्या साईडचं जे हत्तीमोठ आहे ते आता सध्या सुस्थितीत आहे.
आणि इथून आपण मग थोडं पुढे जाऊन आपल्या दरबाराकडे जाऊन तिकडचे इतिहास समजून घेऊ. आता आपण उभे आहोत गडावरील सर्वात महत्त्वाचा भाग म्हटलं तर समोर असलेला राजदरबार. आणि या बाजूला तुम्ही पाहू शकता की ऐतिहासिक अभ्यासानुसार इकडे अभ्यासकांनी सांगितलेलं आहे की ते समोर 7 मजली इमारतीची किंवा टेहाळणी बुरुज बांधकाम इथे असू शकतं. आता ते पूर्णपणे भग्नावस्थेत आहे. आणि या बाजूला आहे राजदरबार. समोर जो तुम्ही पाहत असाल तो आहे औरंगजेबाचा महाल आणि या समोरचा असेल तो राजदरबार. त्याबद्दल तुम्हाला इतिहास मी पुढे सांगणारच आहे. परंतु खूप जण मला एक प्रश्न विचारत होते या महिन्यामध्ये की छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास तुम्ही का पाळता किंवा त्या बलिदान मासाचं महत्त्व काय. तर त्याचं महत्त्व तुम्हाला एक छोट्याशा इतिहासाच्या परिस्थितीप्रमाणे मी तुम्हाला सांगू शकतो की छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आपल्या स्वराज्यासाठी किती महत्त्वाचं होतं. ती गोष्ट किंवा ती जी परिस्थिती ती कशी उद्भवली, कशी तिथून सुरुवात झाली, छत्रपती संभाजी महाराजांना कुठे पकडलं, ती इथपर्यंत आणलं गेलं. तो एक इतिहास तुम्हाला थोडक्यात सांगतो की संगमेश्वर जवळ सरदेसाई सरदार आपल्या मराठा साम्राज्याचे सरदार सरदेसाई यांच्या वाड्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी कोकण प्रांताबद्दल किंवा तिथे हल्ले वगैरे तिथे काही मोहिमा असतील त्या मोहिमांबद्दल त्यांनी तिथे एक सभा ठेवली होती किंवा तिथे एक नियोजन बैठक ठेवली होती. त्या नियोजन बैठक चालू असताना काही मुघल त्या परिसरात दिसून आले. अशा महाराजांच्या हेरांनी महाराजांनी येऊन कळवले. बैठक आटपून महाराज किल्ले श्रीमान रायगडाकडे जातच होते. परंतु हेरांनी आणलेल्या बातमीनुसार की आजूबाजूच्या परिसरात मुघल दिसून आले होते. आता म्हटलं तर संगमेश्वरच्या आजूबाजूचं जंगल इतकं घनदाट आहे की त्या जंगलामध्ये कोणीही जाणं किंवा त्या जंगलामधून कोणीही आतमध्ये येणं हे अशक्य होतं. परंतु ते मुघल आतमध्ये येण्यामागचं कारण म्हटलं तर आपलीच माणसं फितूर होती. फितूर झालं म्हटलं तर कोण, तर महाराजांचे मेहुणे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे मेहुणे गणूजी शिर्के यांना छत्रपती संभाजी महाराजांनी वतन दिलं. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी वतनदारी ही पूर्णतः बंद केली होती. म्हणून शंभूराजे म्हणत होते की आता वतनदारी मी पुन्हा चालू करू शकत नाही. या द्वेषापायी आपल्याला वतनदारी न मिळले किंवा ती वतनदारी महाराजांनी दिली नाही या रागापायी गणूजी शिर्के म्हणजे महाराजांचे मेहुणे गणूजी शिर्के मुघल सरदार मुकरब खानाला जाऊन मिळाले आणि त्यांनी त्या मुकरब खानासोबत महाराजांना अटक करण्याची त्यांनी साजिश केली आणि संगमेश्वरवर त्यांनी मुघलांनी हल्ला केला. आणि संगमेश्वर हल्ला केला हे महाराजांना समजलं की आता इथून निघणं अशक्य आहे. त्याच्यामुळे त्यांचे जे सरदार होते संताजी आणि खंडूजी यांना त्यांनी वाशिष्ठी नदीची चिपळूणची वाशिष्ठी नदी आहे त्या नदीच्या काठेने आपल्या यशुराणी साहेबांचा जो मेणा जात होता त्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांना पुढे पाठवले आणि बाकीच्या सरदारांना त्यांनी रायगडकडे पाठवलं. कारण रायगड जो आपला किल्ले श्रीमान रायगड तिथे मुघलांनी वेढा घातला होता आणि तो वेढा फोडण्यासाठी त्यांनी बाकी सरदारांना तिकडे पाठवले. आणि महाराजांसोबत होते ते कवी कलश आणि काही मोजके मावळे आणि आपले मालोजीराव घोरपडे किंवा मालोजीबाबा घोरपडे यांनी महाराजांनी विनंती केली की तुम्ही महाराज पुढे जावा, तुम्ही किल्ले श्रीमान रायगडकडे प्रस्थान करा, आम्ही इकडचा हा जो संगमेश्वर जो सरदेसाईच्या वाड्यावर जो हल्ला झाला तो मोडून काढतो. परंतु महाराज त्यांचं ऐकत नव्हते. परंतु महाराजांना परत विनवणी केल्यावर महाराजांनी ठरवलं की बाजूला जे बंदर आहे त्या नावडी बंदराच्या सहाय्याने आपण किल्ले श्रीमान रायगडाकडे जाण्याचा त्यांनी एक हे केला म्हणजे प्लॅन केला. त्याच्यानंतर ते पुढे नावडी बंदरच्या दिशेने जातच होते. परंतु मुकरब खान हा इतका प्रचंडी किंवा राजकारणी माणूस होता की त्याने आधीच त्या नावडी बंदराच्या आजूबाजूला त्या मुलाला इकलास खानाला तिथे बसायला सांगितले किंवा तिथे आजूबाजूला परिसरात पूर्णपणे त्या तिकडचा जे आपली येतील मावळे किंवा जे महाराजांसोबत येणारे सगळे मावळे त्यांना तिकडे ताब्यात घेण्यासाठी ते आधीच तिथे ताबा द्यायला सांगत होता. महाराज नावडी बंदरच्या दिशेने गेले. नावडी बंदरच्या दिशेने गेल्यानंतर तिथे महाराजांसोबत मोजकेच मावळे होते, 8 ते 10 मावळे असतील. आणि त्या मावळ्यांसोबत महाराजांना आणि त्यांचे परममित्र कवी कलशांना त्या मुकरब खानाने किंवा मुकरब खानाच्या मुलाने तिथे अटक केली. आणि त्या ठिकाणाहून म्हणजे संगमेश्वरहून या किल्ले बहादूरगड, आत्ताचा त्या काळी त्याला बहादूरगड असं नाव होतं आणि आता आपण त्याला धर्मवीरगड म्हणतो, त्या संगमेश्वर पासून ते या बहादूरगडाकडे अवघ्या 2 दिवसामध्ये त्यांनी महाराजांनी इकडे आणलं. कारण त्यांना माहिती होतं कोकण प्रांतामध्ये मराठा सैन्याच्या ताब्यात जर आपण भेटलो तर त्यांचं जगणं मुश्किल होतं. त्या भीतीबाई त्यांनी अवघ्या 2 दिवसामध्ये त्यांना इकडे स्थलांतर केलं. आणि हा जो समोर जो तुम्हाला राजदरबार दिसतोय त्या राजदरबारात त्यांना आणलं गेलं. राजदरबारात आणलं गेल्यावर त्यांना औरंगाच्या समोर आणलं गेलं आणि त्यांना मागणी केली किंवा त्यांना विचारलं गेलं की तुमच्या स्वराज्याचा खजिना, तुमच्या स्वराज्याची सगळी दौलत, गडकिल्ले आमच्या ताब्यात द्या.
आणि तुम्ही इस्लाम धर्म स्वीकारा. परंतु इतकं सगळं मागणी महाराजांकडे केली, पण महाराज आपल्या हिंदू धर्मापायी किंवा आपल्या स्वराज्यासाठी त्यांनी कोणतीही मागणी त्याची पूर्ण केली गेली. आणि या द्वेषापायी, या रागापायी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची याच बहादूरगडावर म्हणजे याच धर्मवीर गडावर इतके अतोनात हाल केले. थोडक्यात मला कधी यमयातना दिल्या. त्या यमयातना आपण सांगितलं तरी अक्षरशः डोळ्यात अश्रू निर्माण होतात. त्यांचे सुरुवातीला बोलताना सुद्धा आपण थरथर मला ऍक्च्युअली कापायला होतं की आपण जेव्हा त्यांच्या दरबारात आणले गेले त्याच्यानंतर त्यांना कुठं गुप्त ठिकाणी नेल्यानंतर त्यांचे सर्वप्रथम डोळे काढले गेले. जे उबलते सळे असतात त्यांनी डोळे काढले गेले, त्यांची जीभ कापली गेली, त्यांच्या अंगावरची कातडी सोडली गेली. म्हणजे अक्षरशः आपण थोडासा चटका लागला तरी आपल्याला किती त्रास होतो, परंतु त्यांना एवढी सगळी यमयातना देऊन सुद्धा त्यांनी हार मानली नाही किंवा त्या औरंगजेबासमोर ते झुकले नाही. ते आपल्या हिंदू धर्मासाठी, आपल्या स्वराज्यासाठी ते लढत राहिले. आणि जेव्हा औरंगजेबाला समजलं की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र छत्रपती संभाजी महाराज आपण केलेली मागणी पूर्ण करत नाही, त्या रागामध्ये, त्या द्वेषामध्ये त्याने आपल्या सैन्याला आदेश दिला की छत्रपती संभाजी महाराजांना तुळापूर या ठिकाणी नेण्यात आलं. तुळापूर आपण तिकडे आता पुढे जाणार आहोत. तुळापूर या ठिकाणी नेऊन त्यांचा शिरच्छेद केला गेला. त्या ठिकाणी 11 मार्च 1689 रोजी त्यांचा शिरच्छेद करून छत्रपती संभाजी महाराजांना इतक्या यमयातना देऊन सुद्धा ते आपल्यासमोर झुकत नाही. हे जेव्हा औरंगजेबाला लक्षात आले तेव्हा औरंगजेबाने त्यांनी त्याच्या सैन्याला आदेश दिला की छत्रपती संभाजी महाराजांचा शिरच्छेद करा. अशा प्रकारे 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा शिरच्छेद करून त्यांच्या शरीराचे हाडामासाचे तुकडे करून इथून 2 तासाच्या अंतरावर तुळापूर या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे, जे इंद्रायणी नदीच्या काठावर ते हाडामासाचे तुकडे फेकून देण्यात आले. आणि आजूबाजूच्या ग्रामस्थांना सुद्धा त्यांनी एक धमकीपत्र किंवा धमकी बोलू शकतो दिली की त्या हाडामासाचे तुकडे जर तुम्ही एकत्र केले तर तुमचा सुद्धा शिरच्छेद करण्यात येईल. आणि त्याच्यानंतर जनाबाई पलठीण नावाची स्त्री, त्या स्थानिक जी तिकडची स्त्री आहे, ती त्या इंद्रायणी नदीच्या काठारावला तिला दिसले की छत्रपती संभाजी महाराजांचे शरीराचे तुकडे करून तिथे फेकण्यात आले. आणि त्यांना सुद्धा इतकं वाईट वाटलं, त्यांच्या मनात सुद्धा ते सगळे एकत्र करण्याचे विचार होते. परंतु त्यांना विचार आले की जर औरंगजेबाला समजले तर आपलं सुद्धा हे चालू होईल. तरी सुद्धा त्यांनी इतक्या साहसाने तिथल्या स्थानिक लोकांच्या मदतीने रायप्पा महार आणि गोविंद महार या सर्वांच्या मदतीने त्यांनी मध्यरात्रीचे सर्व तुकडे एकत्र केले. आणि त्याच्यानंतर सर्वात पहिला त्यांना विचार आला की या आता छत्रपती संभाजी महाराजांची अंतिम विधी किंवा अंत्यसंस्कार कुठे करायचे. तर गोविंद महार यांनी सांगितले की माझी जी वडू इथे जी जागा आहे, त्यांच्या ज्या मालकीची जागा आहे, तिथे आपण छत्रपती संभाजी महाराजांचे अंतिम संस्कार छत्रपती संभाजी महाराजांना अग्नी देऊया. आणि त्याच ठिकाणी वडू या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे अंतिम संस्कार करण्यात आले. त्याच म्हटलं तर आपण बोलू शकतो की छत्रपती संभाजी महाराजांच्या 2 समाधी आहेत, एक तुळापूर या ठिकाणी आणि एक वडू या ठिकाणी. म्हटलं तुळापूर या ठिकाणी तिथं त्यांचा शिरच्छेद करण्यात आला आणि वडू या ठिकाणी तिथं त्यांना अग्नी देण्यात आला. गडाचा सर्वात महत्त्वाचा किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानापूर्वी या गडावर मराठ्यांनी एक हल्ला केला होता. औरंगजेबाचा दूत भाऊ बहादूर खान याला औरंगजेबाने या प्रांतामध्ये पाठवला आणि तो या प्रदेशाचा, तो स्वतःला अतिशहाण आणि प्रदेशाचा शहनशाह समजत होता. आणि त्यांनी या गडाचं नाव बहादूर खान ठेवलं किंवा बहादूरगड ठेवलं. ह्या बहादूर गडावर बहादूर खानाने कित्येक हिंदू देवदेवतांची मंदिरावरचे जे कलश असतील, हिंदू देवदेवतांची मूर्त्या आणि बाकीचे काही खजिना त्यांनी इथे येऊन त्यांनी जो पळून त्यांनी इथेच्या पेडगावमध्ये त्यांनी स्थित ठेवला होता किंवा तिथे पेडगावमध्ये त्यांनी ठेवला होता. आणि तोच जो सगळा खजिना असू दे, ते मंदिराचे कळस असू दे, मूर्ती, ते परत आपल्या स्वराज्यात आणणे खूप महत्त्वाचे होते. म्हणून जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी आपले स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना ही सरसेनापती पदवी दिली, तेव्हा त्यांनी सर्वात पहिली ही पेडगावची मोहीम आखली. आणि या मोहिमेमध्ये हंबीरराव मोहिते यांनी 9,000 सैन्यासह या गडावर हल्ला करण्याचं ठरवले. त्यापैकी 2,000चं सैन्य त्यांनी स्वतःसोबत ठेवले आणि 7,000चं सैन्य त्यांनी बाकी सरदारांसोबत त्यांना पुढून जे आपला धर्मवीर गडाचा जो पुढचा महाद्वार आहे तिथून त्यांना समोरून त्यांना हल्ला करायला सांगितले. आणि त्यांना ॲक्च्युली छोट्या प्रकारात म्हणायला गेलो तर एक हुलकावणी होती. जेव्हा त्यांनी ठरवलंच होतं की जेव्हा हे बहादूर खान जेव्हा ह्या आपल्या 7,000च्या फौजावर जेव्हा तो हल्ला करला जाईल तेव्हा त्यांना सांगून ठेवलं होतं जेव्हा ते हल्ला करतील तेव्हा तुम्ही मागच्या बाजूने जंगलातून पळून म्हटलं तर तो तुमच्या मागे गेला आणि मागच्या बाजूने मी माझ्या 2,000 सैन्याचे गडावर हल्ला करेन आणि गडावरचं सगळं जे धन आहे ते मंदिराचे कलश मूर्त्यावर घेऊन स्वराज्यात दाखल केले. आणि ठरल्याप्रमाणे हल्ला झाला. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी सगळं धन, मंदिराचे कलशे, सर्व देवदेवतांची मूर्त्या घेऊन स्वराज्यात दाखल केली. आणि त्या धनाचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी करण्यात आला.
म्हटलं तर सरसेनापती संभाजीराव मोहिते यांना सरसेनापती पदवी मिळाल्यानंतर ही सर्वात पहिली पेडगावची मोहीम जी यशस्वी ठरली आणि यशस्वी ठरली. त्याच्यानंतर बहादूर खानाचा इतका हुलकावणी देऊन पराभव झाल्यामुळे तो खचला गेला. हा इतिहास तुम्हाला मी सांगितला कारण हा इतिहास खूप कमी जणांना माहिती आहे, कारण हंबीरराव मोहिते या चित्रपटात सुद्धा हा इतिहास दाखवलेला आहे. गडावर आपण आता कित्येक देवदेवतांचे किंवा शिवमंदिराचे अवशेष पाहिले. पुढे आल्यावर आपण छत्रपती संभाजी महाराजांचा शौर्यस्तंभ पाहिला आणि त्याच्याबरोबर समोरच हा जो दिसतोय तो औरंग्याचा महाल असं म्हटलं जातं. समोर जे दिसतंय ते स्तंभ तुम्हाला दिसतात, त्याच्या मधोमध असेल ते औरंगजेबाचं तख्त, त्या तख्तावर तो बसायचा आणि हा जो पूर्ण परिसर आहे तो औरंगजेबाचा जो राजदरबार होता, याच दरबारामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना आणलं गेलं. तुम्ही परिसर पाहू शकता. आजूबाजूचा जे पूर्णपणे अवशेष आहे ते भग्नावस्थेत आहे. थोडंफार अवशेष तुम्ही दिसू शकतात, पण बाकीचे सगळे अवशेष पडलेले अवस्थेत. श्री शंभू छत्रपतींचे सहाय्यक तसेच परमित्र छंदोगामात्य कवी कलश यांचा शिरच्छेद याच ठिकाणी केला. त्यांची ही समाधी. या समाधीच्या ठीक मागच्या बाजूला आहे ते श्री संगमेश्वर मंदिर. ऐतिहासिक माहितीनुसार या मंदिराचा जीर्णोद्धार स्वराज्य संकल्पक महापराक्रमी शहाजीराजे भोसले यांनी इसवी सन 1633 साली केला होता. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या वडू येथील समाधीस्थळाच्या ठीक मागच्या बाजूला संग्रहालय आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देत असणारे कित्येक छायाचित्र आणि काही शिवकालीन शस्त्र सुद्धा आहेत. कधी भेट दिलात तर हे संग्रहालय नक्की पहा.